नमस्कार, मी वर्षा. व्हीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खास अशी कोकण स्पेशल पद्धतीने बनवली जाणारी आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची चमचमीत उसळ यांची रेसिपी पाहणार आहोत. या तुम्ही प्रवासातही कॅरी करू शकता. चला तर सर्वात पहिले आपण मऊ लुसलुशीत आंबोळी कशी बनवायची ते पाहूयात. याची पूर्वतयारी फार महत्त्वाची असते. आंबोळी बनवायच्या 1 दिवस आधी साधारण दुपारच्या वेळेला 2 वाट्या तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून भिजत ठेवले. त्यानंतर अर्धा ते पाऊण वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात भिजत घातले. आता हे तांदूळ आणि उडदाची डाळ 4-5 तासांसाठी भिजायला ठेवूयात. संध्याकाळच्या वेळेला सर्वात आधी भिजलेल्या उडीद डाळीतील पाणी एका बाऊलमध्ये काढून घेतले. हे आपल्याला वाटण्यासाठी वापरायचे आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात डाळ थोड्या पाण्यासह काढून घेतली आणि मिक्सरचं भांडं चालू बंद करत एकदम बारीक वाटून घेतली. इथे लागलंच तर थोडं पाणी वापरू शकतो. मग भिजवलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन त्यासोबत 10 मिनिटे भिजत घातलेले पोहे आणि थोडं पाणी घालून मिक्सरच्या भांड्याला रवाळ असं वाटून घेतलं. त्यानंतर एक मोठं पातेलं घेऊन वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करून घेतले आणि हाताने आणि चमच्याने एकाच दिशेने 5 ते 10 मिनिटांसाठी फेटून एकजीव करून घेतले. मग गच्च झाकण ठेवून 10 ते 12 तासांसाठी रात्रभर आंबायलासाठी ठेवून दिले. तुम्हाला पाहिजे तर ओव्हन किंवा कुकरमध्ये ठेवू शकता. वातावरण थंड असेल तर पीठ यायला वेळ लागते, म्हणून या ट्रिक वापरायच्या. सकाळी झाकण काढल्यावर वर फुगून आलेले पीठ मस्त असे जाळीदार झाले होते. त्यात 1 चमचा मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतले. इकडे गॅसवर नॉनस्टिक तवा लो फ्लेमवर गरम करून घेतला. तव्याला थोडे तेल लावून 2 चमचे बॅटर तव्यावर सोडत चमच्याने गोलाकार पसरवून घेतले. पसरवताना छान जाळी पडत होती. लगेचच झाकण ठेवून 2 ते 4 मिनिटे वाफ दिली आणि झाकण काढून दुसऱ्या बाजूनेही शेकवून घेतले. गॅस फ्लेम मंदच ठेवायची. अशा प्रकारे सर्व आंबोळ्या तयार करून घेतल्या. आंबोळ्यांबरोबरच काळ्या वाटाण्याची उसळ खूपच अप्रतिम लागते. तर त्याची रेसिपी आत्ता आपण पाहूयात. त्यासाठी 1 वाटी काळे वाटाणे धुवून रात्रभर भिजत ठेवले आणि सकाळी भिजवलेले वाटाणे ओशटपणा घालविण्यासाठी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. मग एका कुकरमध्ये वाटाणे घेऊन त्यात 2 ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ घालून 5 ते 6 शिट्या करत शिजवून घेतले. मग एका कढईत 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून त्यात 2 ते 4 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा किसलेलं आलं, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा हळद पावडर आणि तयार केलेले कांदा आणि खोबऱ्याचे वाटण घालून थोडे तेल सुटेपर्यंत परतून घेतले. शेवटी उकडलेले काळे वाटाणे त्यातील पाण्यासह ओतले. चवी पुरेसे मीठ घालून कड आल्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी मसाल्यात शिजवून घेतले. एकजीव झाल्यावर थोडी कोथिंबीर पेरली. आपल्याला उसळ किती कन्सिस्टन्सीची करायची आहे त्याप्रमाणे थोडे गरम पाणी वाढवू शकतो. या काळ्या वाटाण्याच्या उसळीची चव आंबोळीसोबत खूपच अप्रतिम लागते. अशा प्रकारे श्रावण स्पेशल आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याची चविष्ट उसळ तयार आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा. नेक्स्ट काय ट्राय करू कमेंटमध्ये सांगा.